आणि मापकंस ए बरोबर 95 अंश तर मापकंस डी सी काढा. आता इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय, त्यामध्ये जीवा जीवा ए सी आणि जीवा डी एकमेकींना बी बिंदूमध्ये छेदताना तुम्हाला दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी कोण ए बी ईचे माप किती सांगितले? 108 अंश. आणि कंस ए ई याचं माप त्यांनी 85 अंश सांगितले. तर ह्या डी सी कंसाचं माप विचारले किती आहे. आकृतीमध्ये जीवा ए सी व जीवा डी ई परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू बी मध्ये छेदतात. वर्तुळाच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्या जीवांमधील कोणाचे माप त्या कोणाने आंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेला कंस यांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते. यानुसार हे कारण आपल्याला इथे द्यायचं आहे. म्हणून कोण ए बी ई बरोबर 1/2 माप कंस ए ई अधिक माप कंस डी सी. मग आता इथे